नमस्कार. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण नारळाची वडी बनवली आहे. बाहेरून केमिकलयुक्त विकत आणण्यापेक्षा ना मस्त अशी नारळाची वडी घरीच बनवा. जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होते. महिनाभर आरामात टिकते. अजिबात खराब होत नाही. ना जास्त नरम पडते, ना जास्त मऊ होते, ना जास्त भुरभुरीत होते. अगदी परफेक्ट वडी बनवून तयार होते. चवीला मात्र खूप भारी लागते. बनवायला खूप सोपी आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर वडी बनवण्यासाठी बघा आपल्याला इथं कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे. तूप फक्त एवढ्यासाठीच टाकायचं आहे की आपल्या खोबऱ्याचा जो किस आहे ना तो कढईला चिकटू नये, लालसर होऊ नये म्हणून टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 2 कप किसलेलं खोबरं टाकून घेतले. ते परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये आपल्याला आणखी 1 कप खोबरं टाकून घ्यायचं आहे. टोटली इथं मी 3 कप ओल्या नारळाचं खोबरं टाकून घेतले. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी नारळ फोडून घेतले. त्याच्या पाठीमागचं जे साल असतं ना, काळपट भाग असतो ना पाठीचा, तो आपण बटाटा सोलतो ना, त्याच्याने काढून टाकला आणि अशा प्रकारच्या छोट्या किसणीने बघा पूर्णपणे किस बनवून घेतलाय मी. आता हे खोबरं फक्त आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती. जास्त वेळ लागत नाही. फक्त 5 ते 6 मिनिटं परतून घ्यायचं. आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मलाई टाकून घ्यायचे. आपलं जे घरचं दूध असतं ना, त्याची साय असते ना, तीच टाकून घेतली मी इथं. तीसुद्धा छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायचे. मीठभर छान परतून घ्यायचं. मलाई व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे. याच्यामुळे चव छान येते, त्यामुळे जरूर टाका. आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. तर इथं मी 1.5 कप साखर टाकून घेणार आहे. आपला खोबऱ्याचा किस जो आहे ना 3 कप भरला होता. त्यासाठी आपल्याला 1.5 कप साखर वापरायचे. एवढ्या प्रमाणामध्ये वडी व्यवस्थित गोड होते. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. आता साखर टाकून घेतले बघा. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीडियम गॅसवरती सतत मिक्स करत आपल्याला साखर विरघळवून घ्यायचे. मिक्स करायचं सोडू नका, नाहीतर काय होईल ना आपलं खोबरं लालसर होतं, तळाला चिकटून बसतं. त्यामुळे अशा प्रकारे सतत मिक्स करत आपल्याला साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायचे. इथं आपली साखर पूर्णपणे विरघळून झाली बघा. आता हे मिश्रण आपल्याला हळूहळू घट्ट करून घ्यायचं आहे. तर मिश्रण मस्त असं घट्ट होत आले बघा आपलं. त्यामध्ये मी अर्धा चमचा फ्रेश ठेचलेली वेलची टाकून घेतली आहे. फ्रेश ठेचून टाकायची म्हणजे ना चव छान येते. मिक्स करून घ्यायचं. एक आणखी आपल्याला 4 ते 5 मिनिटं मिश्रण अशाच प्रकारे मिक्स करत शिजवून घ्यायचं. तर इथं बघू शकता टोटल आपण इथं 10 ते 12 मिनिटं मिश्रण छान असं शिजवून घेतलंय. आता इथं बघा आपोआप गोळा व्हायला लागतो मिश्रणाचा. आपोआपच लक्षात येतं की गोळा होतोय मिश्रणाचा आणि इथं साईडला बघू शकता तुम्ही असं पांढरट भाग दिसतोय साखरेचा. तर समजायचं की आपलं वडीसाठी मिश्रण एकदम परफेक्ट झालंय. नंतर गॅस आपल्याला लगेच बंद करायचा आहे. आता ज्यामध्ये वडी सेट करून घ्यायची त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि लगेचच हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे गरम असतानाच. व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं आहे. तुम्हाला वडी कितपत पातळ, घट्ट, उंच पाहिजे आहे ना त्यानुसार तुम्ही मिश्रण थापून घेऊ शकता. अशा प्रकारे ना स्पॅच्युलाने थापून घ्यायचं किंवा अशा प्रकारे तूप लावून पेल्याने थापून घ्यायचं. पेल्याने सुद्धा मस्त असं व्यवस्थित मिश्रण थापून होतं. तर इथं बघू शकता आपलं छान असं एकसारखं मिश्रण थापून झालंय. आता यावरती ना आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचेत. इथं मी थोडेसे काजू बदाम तुकड्यांमध्ये कट करून टाकून घेतलेत. गरम असतानाच करायचं. त्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. ही मात्र सगळी प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे. तर इथं बघा मस्त थापून सुद्धा झाले आणि ड्रायफ्रूट सुद्धा टाकून झालेत. आता लगेचच गरम असतानाच वड्यांना कट देऊन ठेवायचं आहे आपल्याला. पूर्ण कट नाही करायच्या, वरच्या वरती कट करून ठेवायचेत आपल्याला. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये वड्या कट करू शकता. डायमंड शेपमध्ये सुद्धा वड्या कट करू शकता.
इथं आपण छोट्या छोट्या चौकोनी आकाराच्या वड्या कट करून घेतल्यात. आता हे मिश्रण ना आपल्याला रूम टेम्परेचरलाच ना एक 15 मिनटं फक्त ठेवून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही. तर इथं बघू शकता 15 मिनटानंतर मिश्रण आपलं सेट झालं आहे. वड्या मस्त सेट झाल्यात. सुरुवातीला कडा सोडून घ्यायच्या, नंतर अशा प्रकारे वड्या सोडून घ्यायच्या. खूप मस्त आणि क्लीन निघत आहेत बघू शकता. याचाच अर्थ आपल्या वड्या ना मस्त परफेक्ट झालेत. पाकसुद्धा आपला परफेक्ट झाला होता. वड्या व्यवस्थित शिजल्या होत्या. पटापट आपल्या वड्या निघत आहेत बघू शकता तुम्ही. मस्त अशा वड्या तयार होतात. तुम्ही डब्यामध्ये भरून आरामात महिनाभर खाऊ शकता. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.